लहान मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी लायन क्रिकेट असोसिएशन टुर्नामेंट यांच्या मेंबरने ही टुर्नामेंट आयोजित केलेली आहे. आपल्या वसई तालुक्यातील लहान लहान खेळाडूंना कुठेतरी मोठं करण्याचा प्रयत्न चालू आहे लायन्स क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून. त्यांचे मनापासून आभार असतील. ही टुर्नामेंटचा विचार केला तर पैशाच्या मोहासाठी या कशासाठी नाही, फक्त क्रीडाप्रेमींसाठी आणि आपल्या लहान लहान मुलांसाठी कुठेतरी पुढे न्यायचा प्रयत्न चालू आहे लायन्स क्रिकेट क्लब यांचे सुद्धा मनापासून आभार. असेच वसई तालुक्यातील विभागातील सर्व खेळाडूंना पुढे नेत राहा आणि जेव्हा आपला खेळाडू जर पुढे जाईल तर नक्कीच यांचा आठवणकातील लायन्स क्रिकेट क्लब यांनी संधी दिली होती. आदरणीय लायन क्लबचे चीफ गेस्ट अजय हवेली जे आपल्या ठिकाणी उपस्थित आहे. आपण यूट्यूबच्या मेन स्क्रीनवर त्यांना पाहू शकतो. त्यांच्या सुद्धा मनापासून आभार असतील. वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उभं राहिलं. असेच आम्हाला सहकार्य नेहमी करत राहा. आदरणीय DC युथ श्रद्धा मोरे मॅडम हे सुद्धा त्यांच्या सहकार्याने उभे आहेत. त्यांचे सुद्धा मनापासून आभार असतील. यूट्यूबच्या मेन स्क्रीनवर आपण त्यांना पाहू शकतात. आदरणीय चीफ इव्हेंट ऑर्गनायझर प्रशांत दादा पाटील हे पण आपल्या उपस्थित आहेत प्रमुख पाहुणे म्हणून. त्यांना सुद्धा आपण लाईव्ह स्क्रीनवर पाहू शकतात. तुमच्या मनापासून आभार असतील. या लहान लहान लायन्स क्रिकेट क्लबच्या असोसिएशन मेंबर्सनी ही स्पर्धा आयोजित केली. झेडशी आदरणीय अतुल दांडेकर साहेब यांचं सुद्धा लायन्स क्रिकेट क्लब असोसिएशन मेंबरतर्फे हार्दिक स्वागत. यांचे सुद्धा मनापासून आभार असतील. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही उपस्थित राहिलात. FID चेअरमन आदरणीय निनाद मात्रे सर हे पण आपल्या स्थितीने उपस्थित आहेत. यांचे सुद्धा मनापासून आभार असतील. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून तुम्ही उभे राहिलात. यूट्यूबच्या मेन स्क्रीनवर तुम्ही त्यांना पाहू शकता. DBL लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूब आणि सिग्नेचर सुद्धा आहे. डॉक्टर आदरणीय अनिरुद्ध चव्हाण सर मेडिकल सेवा सुद्धा करतात. लहान लहान मुलांना सहकार्य एक मेडिकल किट नेहमी प्रोव्हाइड करतील तुमच्या स्पर्धेसाठी. आणि सेक्रेटरी आदित्य तळे साहेब पण आपल्या बरोबर उपस्थित आहेत. या सर्व प्रमुख पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. या लहान 18 वर्षा काही मुलांना तुम्ही एक संधी दिली तब्बल या लायन्स क्रिकेट क्लब असोसिएशन मार्फत ही टुर्नामेंट आयोजित केली. या टुर्नामेंटमध्ये तब्बल 100 संघ खेळणार. ही खूप मोठी गोष्ट आहे की एका दिवसात 100 संघ खेळणं या क्लबच्या वतीने क्लबने संधी दिली. नक्कीच लहान लहान खेळाडू या संधीचं सोनं करून दाखवतील. चला सामन्याच्या दिशेने वळा. वॉरियर बॉईज विरुद्ध हे आयोजनाचा विचार केला तर लायन्स क्रिकेट क्लबचे जेवढे पण व्हॉलंटियर आहेत ना त्यांनी खूप मेहनत घेतली दिसते. मेहनत केलेलं बघा. एका दिवसात 6 पिच आखणं ते 6 पिचवरती एवढे मोठे सामने खेळणे सोपी गोष्ट नाही. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे 100 संघ खेळायचे आहेत. 100 संघ खेळण्यासाठी जी लागणारी मेहनत लायन्स क्रिकेट क्लबच्या व्हॉलंटियर यांनी केली त्यांच्या सुद्धा मनापासून आभार असतील. एका दिवसात 100 संघांना संधी देणं त्या 100 संघांतून 1-2 संघ टॉप 2चे संघ निवडणं कुठेतरी प्रयत्न चालू आहेत. लायन क्रिकेट क्लबचे सर्व असोसिएशन मेंबर आपल्याकडून रजा घेताना मंचाच्या दिशेने वळताना असेच नेहमी सहकार्य करत राहा. वसई तालुक्यातील सर्व खेळाडूंना तुमचे मनापासून आभार असतील. या लहान लहान खेळाडूंना तुम्ही खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्या संधीचं सोनं करून दाखवायला लागतील कोणत्या तरी 2 टीमला की फायनल पर्यंत संघ जावा आणि एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये दिसली पाहिजे. सामन्याच्या दिशेने वळा. सामन्याच्या दिशेने विचार केला तर वॉरियर बॉईज विरुद्ध
MP बॉयज. वॉरियर बॉयज विरुद्ध MP बॉयज. एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये होताना धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा आणि 6 गडी बाद झालेले वॉरियर बॉयजच्या संघाचा. स्ट्राईक वरती मयूर आणि शुभमची जोडी. मयूर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर येताना आणि पुन्हा एकदा मयूर आला शनी मागे जाताना दिसतोय. पहिला चेंडूवरती गाडी बाद होताना दिसतोय मयूर. आता वॉरियर बॉयज या संघाची कुठेतरी 7 गाडी बाद झालेले आहे. 2 चेंडू वाढले आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. एक चांगली गोलंदाजी म्हणू शकतात. कृष्णा याची वर्ष छोटा असला तरी पुन्हा एकदा एक चांगला कमबॅक. नवीन आलेल्या बॅटरला कुठेतरी बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. 2 निर्धाव चेंडू आणि एकच. आणि आता पंच वाईटचा इशारा करून दाखवतात. 17 धावा दाखल आणि 7 गडी बाद. पुन्हा एकदा पंचांकडे स्टंपिंगची अपील. 5 चेंडू आणि 17 आणि 8वा गाडी बाद म्हणजे ऑल आउट झाले असेल. कारण की बॉक्सिंग मध्ये आपण फक्त 9 खेळाडू खेळताना बघतात आणि 9 खेळाडू खेळत असताना ऑल आउट झालेले आहेत. चला यानंतर होणारी मॅच चिल्ड्रन फायटर विरुद्ध सुपर स्ट्रायकर. चला चिल्ड्रन फायटर यांच्या कॅमेरा मारलेला आहे. युट्यूबच्या माध्यमातून सिग्नेट वरती ही मॅच आपण बघू शकता. लायन्स क्रिकेट इंटरनॅशनल क्रिकेट क्लब यांनी ही संधी दिली. यांच्या मनापासून आभार असतील. जीत आणि दीपकची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. सुपर स्ट्रायकर गोलंदाजीसाठी. इलाइट 11 आणि फ्रेंडशिप 11. इलाइट 11 आणि फ्रेंडशिप 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल कॅमेरामॅनच्या स्टँडच्या दिशेने यायचंय. इलाइट 11 आणि फ्रेंडशिप 11. इलाइट 11 फ्रेंडशिप 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना प्रथम पुकार. कॅमेरामॅनच्या दिशेने यायचं स्टेजच्या खालती. चला सामन्याच्या दिशेने गेल्या. MP बॉयज आता कुठेतरी बॅटिंग साठी आलेले आहेत आणि 18 धावेचं आव्हान असणार आहे. शिवराज 11 आणि DCC बॉयज. शिवराज 11 आणि DCC बॉयज दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल कॅमेरामॅनच्या दिशेने संपर्क साधायचा आहे. चला सामन्याच्या दिशेने गेल्या. MP बॉयज कुठेतरी 18 धावेचं आव्हान असलं तरी 18 चेंडूमध्ये 18 धावा डिफेन्स होतात. आणि पंच 4 चेंडू 0 धावा. चांगलं कमबॅक म्हणू शकता. 18 धावेचं आव्हान आहे. एवढं इझिलीरित्या तर नाही करून देणार. बघ आता पहिला 4 निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. ग्राउंडच्या दुसऱ्या दिशेने मॅच बघू शकता. सुपर स्ट्रायकर विरुद्ध चिल्ड्रन फायटर MCC यांची सुद्धा मॅच चालू आहे. तिकडे सुद्धा जीत आणि दीपकची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसते आपल्याला. 5 चेंडू आणि 0 धावा. मिडमध्ये टाकू शकतात का? जशी तारीफ केली तारीफचे हकदार नाही बनू शकले. आता 9 चेंडूची सांगता. आता 9 चेंडू आले. 9 चेंडूमध्ये मोमेंटम सुद्धा MP बॉयज यांच्याकडे कुठेतरी शिफ्ट होताना दिसतात. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या होती. धावा लागला 3. पहिल्या 5 चेंडूमध्ये निर्धाव
5 चेंडू हाताळले होते, त्यानंतर 1 9 आणि 9+1 आणि लास्ट चेंडू होते 1, म्हणजे 3 चेंडू आणि 2 धावा, 2 गडी बाद झालेले आहेत. 3 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. पुन्हा एकदा मोमेंटम ज्या लास्ट ओव्हर मध्ये जिकडून सोडलं होतं तिकडूनच सुरू झालेलं. पुन्हा एकदा 9 चेंडूची सांगता आणि 9+1 कोणचं 9+1 ओके 9+1. पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये मारताना धावफलकावरती धावा लागतात. 6 रन ऑन बोर्ड, 6 धावा झाल्यात आणि 1 गडी बाद होताना दिसते चिल्ड्रन फायटर या संघाचा. दीपक बॅक टू द पवेलियन. चला सामन्याच्या दिशेने वेलकम बॅक ऑन मॅच. 2 चेंडू 6 धावा, 3 गडी बाद होताना पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना MP बॉयज 7 धावा. 10 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 11 धावा पाहिजे आणि पुन्हा एकदा गडी बाद होताना दिसतोय. एक चांगलं कमबॅक म्हणू शकता MP बॉयज या संघाला. कुठेतरी इझिली धावा चेस करून नाही देते. धावफलकावरती धावा 7 आणि 4 गडी बाद. चेंडू गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू आणि 10 धावा. बघा धावफलकावरती धावा मात्र मारला होता 18, पण 18 धावा सुद्धा इझिली चेस करून नाही देण्यात येणार. म्हणजे 18 चेंडू मध्ये 18 धावा डिफेन्स होऊ शकतात बॉक्स क्रिकेट मध्ये, म्हणजे क्षमता आहे. सर्व खेळाडू 18 वर्ष, काही म्हणजे 10वी 11वीला खेळत असलेले खेळाडू असतील. जे बघा या वयात एक संधी मिळालेली आहे. लायन्स क्रिकेट क्लब इंटरनॅशनल यांच्या वतीने ही संधी त्यांना दिलेली आहे. त्या संधीचं सोनं करून दाखवावं लागेल, कारण की एक चांगला खेळ जो खेळाडू दाखवेल त्या खेळाडूची चर्चा फ्युचरमध्ये लायन्स क्रिकेट क्लबच्या वतीने सुद्धा घेतली जाईल आणि यांनी दिलेल्या संधीमुळे इतर संघांना सुद्धा कुठेतरी एक मोठं नाव माहिती पडेल. एक फ्युचर ऑफ द स्टार कुठून या स्पर्धेच्या बाहेरून निघणार आहे. कोकण 11 विरुद्ध अथर्व 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल कॅमेरामॅनच्या दिशेने खालती संपर्क साधायचा. कोकण 11 विरुद्ध अथर्व 11. कोकण 11 विरुद्ध अथर्व 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना प्रथम पुकार. कॅमेरामॅनच्या खालती स्टेज आहे, तिकडे आदरणीय जितेश क्षत्रिय साहेब असतील, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधायचा आहे. कोकण 11 अथर्व 11 बिरकावून देण्याचा प्रयत्न आणि चेंडू ट्रॅव्हल करतो. सामन्याच्या दिशेने गोळा सामना रंगला. 2 चेंडू आणि धावफलकावरती धावा मात्र 12. बघा एक चौकार आला तरी एक चांगलं कमबॅक म्हणू शकता आपण. 4 चेंडू 5 9 चेंडूची सांगता आणि 9+1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना आता कुठेतरी चुकी घडली. 9 म्हणजे आता आवाज सुद्धा वाढलेला असणार. तर 9 कुठेतरी आता नुकसान होताना दिसणार आहे, कारण की धावा 2 चेंडू आणि 15 धावा म्हणजे 2-12ची मॅच होते. गोजरी 15 फुलटा चेंडू बिरकावून दिला षटकारासाठी. एक चांगला कमबॅक, पुन्हा एकदा एक चांगला कमबॅक म्हणू शकता. आता एक चांगला कमबॅक. 3 चेंडू आणि 3 धावा रोखू शकतात का वॉरियर बॉयज हा संघ? MP बॉयज विरुद्ध वॉरियर बॉयजची मॅच. 3 चेंडू आणि 3 धावा मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी पाहिजे असतील. 3 चेंडू 3 धावा सामना रंगणार आहे. बघा वॉरियर बॉयजने चांगलं कमबॅक. MP बॉयज या संघाला कुठे बांधून ठेवण्याचा प्रयत्न आणि बांधून ठेवलेला आहे. पुन्हा एक मोठा फटका देण्याचा प्रयत्न आणि चेंडू ट्रॅव्हल केला, षटकाराला गडी बाद. एक चांगला कमबॅक दिसतोय वॉरियर बॉयज या संघाचा. MP बॉयजवर कुठेतरी हावी होताना. 18 चेंडू 18 धावाचा ही मॅच होती, पण आता कुठेतरी एक कठीण स्थिती. 1 चेंडू आणि 3 धाव. विकेट 6 विकेट बाकी आहेत. 6 विकेट झाल्यात.
म्हणजे एक विकेट बाकी असेल. एक रंगतदार मॅच. एक चेंडू आणि 3 धावा पाहिजे असतील. MP बॉईज विरुद्ध वॉरियर बॉईज यांच्यात होणारी ही मॅच. एक चेंडू आणि 3 धावा. एक चेंडू 3 धावा नाही झाला पूर्ण. वाटतं 1.5 बॉल. वॉरियर बॉईज हा संघ कुठेतरी लढणार आहे आणि MP बॉईज मध्ये आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कृष्णाच्या खांद्यावरची जबाबदारी आहे. आपल्या संघाला जिंकावं लागेल आणि गोलंदाजी मारवायची सुद्धा कृष्णा आहे. म्हणजे कृष्णाची लढाई विरकावून देण्याचा प्रयत्न. टॉस चेंडूची सांगता आणि मागून कुठेतरी यायची अपील करते की आपण ओव्हरचं क्रिकेट नाही आहे की एक बाउन्सर अलाउड आणि वाईड असेल नेक्स्ट बॉल. चला कॉंग्रॅच्युलेशन वॉरियर बॉयज संघ. बघा जिंकण्याचा आनंद काय असतो मैदानाच्या आतमध्ये. MP बॉईज कोकण 11 विरुद्ध अथर्व 11. कोकण 11 विरुद्ध अथर्व 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल मंचाच्या दिशेने यायचं आहे.